नागपुर में पत्रकारों से बातचीत करते हुए राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने कहा कि भाजपा और महायुति उम्मीदवारों के समर्थन में वे भंडारा जिले के प्रचार दौरे पर जा रहे हैं। उन्होंने दावा किया कि राज्य में डबल इंजन सरकार के विकास कार्य के प्रति जनता का विश्वास बढ़ा है और महायुति को 51% वोट मिलेंगे। राज ठाकरे के मराठी मानुस वाले मुद्दे पर बावनकुळे ने कहा कि चुनाव में भावनात्मक अपील का प्रयास किया जा रहा है, लेकिन मुंबई महानगर पालिका चुनाव का असली मुद्दा विकास है। मुख्यमंत्री द्वारा 2035 और 2047 के लिए तैयार किया गया विकसित मुंबई का ब्लूप्रिंट ही जनता को आकर्षित करेगा। निधि रोकने के आरोपों पर प्रतिक्रिया देते हुए उन्होंने स्पष्ट किया कि विकास निधि का फैसला उप मुख्यमंत्री अजित पवार, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और मुख्यमंत्री फडणवीस मिलकर लेते रहेंगे, इसलिए भेदभाव का कोई सवाल नहीं आता। कांग्रेस पर हमला करते हुए उन्होंने कहा कि कांग्रेस नेता हर्षवर्धन सपकाळ की फडणवीस पर की गई टिप्पणी को बावनकुळे ने विकृत मानसिकता बताया और कहा कि महाराष्ट्र फडणवीस के साथ खड़ा है। कामठी चुनाव और अन्य मुद्दे पर उन्होंने कहा कि महायुति पूरी तरह एकजुट है और नगर पालिकाओं के चुनाव के बाद सीटों पर निर्णय होगा। बावनकुळे ने विश्वास व्यक्त किया है कि विकास के आधार पर जनता महायुति को मजबूत बहुमत देगी। भंडारा आणि आज कामठी विधानसभेत येरखेडा अशा प्रचार दौऱ्याला जाणार आहे। महायुतीला भाजपाला अत्यंत अनुकूल वातावरण आहे। अनुकूल वातावरणाच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेची अपेक्षा अशा आहे की डबल इंजिन सरकारच, मोदीचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकारच या महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करू शकतं आणि डबल इंजिन सरकारच्या माध्यमातूनच नागरी विकास होऊ शकतो हा जनतेचा विश्वास आहे। आणि म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 51% मतं महायुतीला भाजपाला मिळतील आणि या निवडणुकीतून 2/3 बहुमत हे भाजपा महायुतीला मिळेल अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे। इमोशनल मतं घेण्याचा प्रयत्न आहे, इमोशनल वातावरण तयार करून मतं घेण्याचा प्रयत्न आहे। मला वाटतं कुठलीही निवडणूक शेवटची नसतं, प्रत्येक निवडणुकीचं वेगवेगळं महत्त्व असतं। या निवडणुकीचं महत्त्व काय मुंबईमध्ये, तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्त्व आहे मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय लेवलचं डेव्हलपमेंट करणे। 2029चं मुंबई, 2035चं मुंबई आणि 2047चं मुंबई कसं असेल याचा जो व्हिजन आराखडा, विकसित मुंबईचा आराखडा माननीय देवेंद्र फडणवीसजींनी तयार केला, त्या विकसित मुंबईच्या आराखड्याला मतं मिळणार आहे। आणि त्यामुळं इमोशनल आता मतं मिळणार नाही, त्या ठिकाणी जात पंथ धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाही, तर विकसित मुंबईकरता मतं मिळतील असं मला वाटतं। निधीचे निर्णय अजितदादा, एकनाथजी आणि मुख्यमंत्री म्हणून करतात। शेवटी एक न एक पैसा हा जेव्हा विकासाकरता जातो तेव्हा त्या पैसा वाटप करताना आमचे तीनही नेते बसतात आणि त्यामुळं मला वाटतं त्यांनी जे विधान केलं आहे ते कुठल्या कारणाने केलं माहिती नाही, पण महायुतीमध्ये मात्र कुठलाही जो विकास निधी असतो त्याचं समन्वयाने वाटप होतं। शेवटी मुख्यमंत्री या विषयाला अंतिम करतात आणि मला वाटतं की निवडणुकीच्या प्रचारात एखादा विषय ते बोलले असतील, पण महायुती म्हणून मी सांगेल देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा तिघेही बसूनच कुठल्या निधीचा निर्णय करतात। जेव्हा पराजय दिसतो आहे, काँग्रेसला पराजय दिसतो आहे आणि विजय खेचून आणण्याचा कुठलाही अजेंडा नाही, तेव्हा विफल मानसिकतेतून त्या ठिकाणी विकृत मानसिकतेतून हर्षवर्धन सपकाळांनी देवेंद्र फडणवीसजीवर टीका केली। देवेंद्र फडणवीसजीवर जी टीका केली आहे, यापूर्वी त्यांना महाराष्ट्राचा अनुभव आला आहे की जेव्हा जेव्हा देवेंद्रजीला त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, देवेंद्रजीवर व्यक्तिगत टीका करण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्राने काँग्रेसला हरवलं आहे। आताही सांगतो, हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली टीका ही महाराष्ट्र सहन करणार नाही। 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला किंचित काँग्रेस केल्याशिवाय जनता ठेवणार नाही। देवेंद्र फडणवीसावर केलेली टीका ही जनता निवडणुकीच्या मतदानातून त्यांना त्याचे निर्णय करून देतील आणि देवेंद्र फडणवीसच्या मागे महाराष्ट्र उभा राहील। मी स्पष्टपणे एवढंच म्हटलं की आमच्या लाडक्या बहिणी उन्हात होत्या,
त्यांना एक 50-100 रुपयाचा एक पेंडॉल टाकला असता, निवडणूक आयोगाला आम्ही खर्चाचा हिशोब दिला असता. आमच्या कार्यकर्त्यांनी एक चूक केली की त्या लाडक्या बहिणीला उन्हात त्या ठिकाणी होत्या, त्यामुळे मी असं बोललो आम्ही निवडणूक आयोगाकडे खर्च सादर करू, आम्ही त्या ठिकाणी प्रदेश म्हणून खर्च देऊ. शेवटी निवडणूक आयोगाला हिशोब द्यावा लागतो खर्चाचा, आम्ही देऊ ना. त्याला निवडणूक आयोगाकडे आम्हाला त्या ठिकाणी राज्य म्हणून स्टार प्रचारक म्हणून खर्च देण्याचे आमचे अधिकार आहेत. आम्ही कुठल्याही नियमाच्या बाहेर खर्च करणार नाही, नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी कुठलाही वारमाप त्या ठिकाणी खर्च करणार नाही. आम्ही हिशोब देऊ. आम्ही एवढंच म्हटलं की लाडक्या बहिणींना उन्हात बसू नका, त्याच्याकरता एक पेंडॉल टाका, त्या पेंडॉलमध्ये त्यांची बसण्याची व्यवस्था करा. अजून निवडणुका लागल्याच नाही आहे. आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाची वेळ आली आहे. मग जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागेल, मग महानगरपालिका लागेल. साधारणतः जे काही आयोगाचं चालू आहे, तर मला असं वाटतं की जेव्हा निवडणुका लागेल किंवा निवडणुकीची आचारसंहिता लागेल त्या दिवशी एखाद्या वेळेस महायुती बसेल किंवा त्यापूर्वी बसेल. पण एक वाक्य मी स्पष्टपणे सांगतो, महायुतीच मुंबईत लढणार आहे. कुठलाही त्या ठिकाणी किंतु परंतु नाही. एकनाथजी, अजितदादा आणि देवेंद्रजी बसूनच लढणार आहे. त्यामुळं तुम्ही या ठिकाणी कुठलाही किंतु परंतु ठेवू नका. माननीय पंकजाताई मुंडेजींनी कालच पोलिसांना घटना झाल्याबरोबर पोलिसांना कळवलं की माझा जरी पी असेल तरी तातडीनं जे नियमात आहे, जे गुन्हा आहे, तो गुन्हा जो काही घडला असेल त्याची कायदेशीर दखल घ्या. कुणाला यातून सोडता येणार नाही. आणि त्यांनी यासंबंधी पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. आमचे येरखेडा नगर पंचायतचे उमेदवार श्री राजकिरण बर्वे हे या ठिकाणी उभे आहेत. इथे मागासवर्गीयाकरता सीट राखीव आहे. या ठिकाणी 17 उमेदवार आमचे लढत आहेत आणि मला विश्वास आहे येरखेडा येथील जनता विकासाला मतं करेल. शेवटी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या येरखेडा गावाच्या विकासाकरता जो निधी मला द्यायचा आहे, तो निधी या गावाला जो मिळणार आहे त्या निधीच्या माध्यमातून या ठिकाणी विकास होणार आहे. माननीय देवेंद्रजी, नितीनजी, मी, आम्ही तिघही लोक या नगरपालिकेच्या निवडणुकीचे विकासाचे जमानतदार आहोत आणि त्यामुळं येरखेडा ही निवडणूक आम्ही 51% मतं घेऊन जिंकू अशी स्थिती आहे. कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट.